आणि टीसीएस प्रकरणामधील मास्टरमाइंड संशयित निदा खानची अटकपूर्व जामिनासाठी धडपड सुरू आहे। फरार असलेल्या निदा खाननं अटक टाळण्यासाठी वकिलांमार्फत जामिनासाठी हालचाली सुरू केल्याची माहिती मिळते। एसआयटी कडून तपासाला वेग आलेला आहे। भिवंडी आणि मुंबईसह इतर ठिकाणी तपासासाठी पथकं ही रवाना झालेली आहेत। तर टीसीएस प्रकरणामधील मुख्य सूत्रधार असलेली निदा खानवरती मंत्री नितेश राणेंनी गंभीर आरोप केलेत। निदा खानची दिल्ली बॉम्ब ब्लास्ट मधील डॉक्टर शाहीनशी देखील जवळीक असल्याचा आरोप नितेश राणेंनी केलाय आणि त्यामुळे नाशिकमधील टीसीएस प्रकरणामध्ये एसआयटी कडून सुरू असलेल्या तपासात धक्कादायक माहिती ही उघडकीस येण्याची शक्यता व्यक्त केली जाते। दरम्यान निदा खान अजून देखील सापडलेली नाहीये। पोलिसांची पथकं ही तिच्या मागावरती आहेत। ती कुठले ती निदा खान त्या कुठले तरी खान नावाची त्यांची एचआर आहे, गायब आहे। आता कुठे बिळात जाऊन बसणार, कुठला मदरसा तुम्हाला लपवणार, कुठला मस्जिद तुला लपवणार, सगळीकडून बाहेर काढून आणू, चिंता करू नको। तिचा बॅकग्राऊंड काय, तिचे नातेवाईक, ती कोणाच्या संपर्कात होती, ती एचआरची प्रमुख खान नावाची बाई, ज्यांनी लाल किल्ल्यावर जे काय बॉम्बलास्ट घडवले, तिच्या संबंधितची बाई त्या कंपनीमध्ये एचआर म्हणून काम करत होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।